शाळेमधली किलबिल किलबिल, शाळेमधली किलबिल किलबिल. कधी कविता, कधी गाणी, कधी नाटके, कधी नाचणे, कधी कथा आणि कधी भाषणे, कधी कवायत, कधी खेळणे, कधी कला आणि कधी कृती गणितातले. आनंदाने आम्ही सारे इथे शिकू, आम्ही सारे इथे शिकू. शाळेमधली किलबिल किलबिल, शाळेमधली किलबिल किलबिल, किलबिल किलबिल, किलबिल किलबिल, किलबिल किलबिल. नमस्कार. किलबिल बातम्यामध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. मी मंजुषा कलशेट्टी बातम्या देत आहे. सोलापूर जिल्ह्याच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा आवाळे मॅडम यांनी जिल्हा परिषद शिक्षकांना दिल्या सक्त सूचना. 10 ते 12 जुलै दरम्यान पायाभूत चाचणी. इयत्ता 3री पासून विद्यार्थ्यांनी पेनचा वापर करावा. पायाभूत चाचणीच्या 10% पेपरची पर्यवेक्षी यंत्रणेकडून तपासणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने गतवर्षापासूनच घेतला आहे. यंदाही त्याच प्रकारे पेपर तपासणी होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे मॅडम यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीवर मुख्य कार्यकारी अधिकारी आवाळे मॅडम यांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी निर्णयही घेतले आहेत. विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती तपासण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने नियतकालिक मूल्यांकन चाचणी पॅट ही परीक्षा आयोजिली आहे. त्यात पायाभूत चाचणी संकलित 1 व 2 या परीक्षा घेतल्या जातात. गत शैक्षणिक वर्षात संकलित चाचणी 2 ही परीक्षा एप्रिलमध्ये घेतली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी आवाळे मॅडम यांनी शाळांना भेटी देऊन केलेल्या तपासणीत संकलित चाचणी 2च्या पेपर तपासणीमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे त्यांनी जिल्ह्यातील काही शाळांमध्ये पेपर तपासणीचे आदेश जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेला आणि प्राथमिक शिक्षण विभागाला दिले होते. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकूण 60 शाळांना भेटी देऊन संकलित चाचणी 2चा पेपर तपासणीची पडताळणी करून त्यांना अहवाल दिला होता. त्यात विद्यार्थ्यांनी पेन्सिलने उत्तर लिहिल्याचे, शिक्षकांनी पेन्सिलने पेपर तपासणी केल्याचे, काटेकोरपणे गुणदान न केल्याचे, उत्तरे खाडाखोड करून पुन्हा लिहिल्याचे, व्याकरणदृष्ट्या चुकीच्या वाक्यांना गुण दिल्याच्या बाबी समोर आल्या आहेत. यंदा पॅट अंतर्गत 10 ते 12 जुलै या कालावधीत पायाभूत चाचणी आयोजिली आहे. त्यात पेपर कशा प्रकारे तपासावे याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे मॅडम यांनी सर्व शिक्षकांना पुढील सूचना दिल्या आहेत. माननीय सीओंच्या पेपर तपासणीबाबत सूचना. इयत्ता 3री पासून 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत पेनचा वापर करावा. शिक्षकांनी लाल पेननेच पेपर तपासावेत. शिक्षकांनी सर्व पेपर्सची वस्तुनिष्ठपणे तपासणी करावी. केंद्रप्रमुख शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांनी 10% पेपर तपासणीची फेरपडताळणी करावी. पेपर तपासणीनंतर शिक्षकांनी कृती कार्यक्रम तयार करून त्याची अंमलबजावणी करावी. या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा आवाळे मॅडम यांनी शिक्षकांना सूचना दिल्या आहेत. केंद्रप्रमुखांनी कार्यशाळा घेऊन शिक्षकांना मार्गदर्शन करावे. गतवर्षापासूनच पायाभूत चाचणीच्या पेपर तपासणीला सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यभरात पायाभूत चाचणीचे 10% पेपर तपासणीचे आदेश दिले आहेत. शिक्षकांनी पेपर तपासणीमध्ये प्रश्ननिहाय व उपप्रश्ननिहाय गुणदान करावे. अर्ध्या चुकीच्या उत्तराला अर्धा गुण देऊ नये. परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी एकमेकांचे बघून लिहू नये.
यासाठी खबरदारी घ्यावी. केंद्रप्रमुखांनी शिक्षकांची कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे अशा सूचना दिल्या आहेत. या सूचनांचे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख तसेच विस्तार अधिकारी यांनी काटेकोर पालन करावे असे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा आव्हाळे मॅडम यांनी आवाहन केले आहे. याचबरोबर आजच्या किलबिल बातम्या संपल्या. नमस्कार.